मी टावरच्या कामावर होतो, वादविवाद झाले. त्यांनी माझ्यावर चोरीचा आरोप असा म्हणजे चोरीची केस टाकली. त्यांनी काय माझी सामानाची पेमेंट तर दिलीच नाही, व्यसन लागत गेलं. ही अशी म्हणजे भानगड झाल्यामुळं गुन्हेगाराकडे गेलो. माझ्याकडून एक गुन्हा घडला, इथं LCBने पकडलं. SP साहेबांनी माझी विचारपूस केली. मला म्हणले व्यवसाय वगैरे करत असला तर कर, तंबाखीच करेन म्हणलं. मी मला पूर्ण म्हणजे सामान व्यक्ती त्यांनी स्वतःहूनच मला घेऊन दिलं. ते आता सध्या माझं म्हणजे आता व्यवस्थित आहे. गुन्हेगारीकडे मी सोडूनच दिली पूर्ण. 400-500 रुपये दररोज कमवतोय मी. काशीनाथ कांबळे, मी राहणार पांगरी, तालुका बार्शी. मी टावरच्या कामावर होतो. तर तिथं 6 महिने काम केल्यानंतर माझी पेमेंट काही दिलं नाही. त्यामुळं आमच्यात म्हणजे वादविवाद झाले. त्या कारणाने त्यांनी माझ्यावर चोरीचा आरोप असा म्हणजे चोरीची केस टाकली. चोरी केली म्हणून केस टाकली होती. आणि ती केस चालू असताना नंतर आणखी 2 वेळेस भांडणं झाली त्यात. आणि त्यांनी काय माझी सामानाची पेमेंट तर दिलीच नाही. आणि नंतर त्यांनी असं केलं की पेमेंट दिली म्हणून दाखवली. स्लिप तर माझ्या पैसे आहेत त्याच्या, पेमेंट न दिली आहे. आणि पेमेंट दिली तर नाही आहे. अशातच म्हणजे व्यसन तर मला लागत गेलं. पेमेंट न दिल्यामुळं डोक्याला मानसिक त्रास असल्यामुळं व्यसन लागत गेलं. त्यानंतर म्हणजे गुन्हेगारीकडे मी प्रवृत्त झालो जरा. ही अशी म्हणजे भानगड झाल्यामुळं गुन्हेगारीकडे गेलो. आणि गुन्हेगारीकडे जात असताना की मी धाराशिवला आलो. इथं धाराशिवमध्ये आल्यानंतर माझ्याकडून एक गुन्हा घडला इथं. त्या गुन्ह्यामध्ये मला LCBने पकडलं. तर SP साहेबांनी माझी विचारपूस केली. आणि नंतर मला म्हणले व्यवसाय वगैरे करत असला तर कर. तर ठीक आहे म्हणलं, व्यवसाय मी निवडतो म्हणलं. तर ठीक आहे, तर काय, तर मी तांबाराचाच आहे म्हणलं, तंबाखीच करेन म्हणलं. तर ठीक आहे म्हणले, तुला काय लागेल ते सांग, मला मी घेऊन देतो. तर त्यांनी मला पूर्ण म्हणजे सामान व्यक्ती त्यांनी स्वतःहूनच मला घेऊन दिलं. ते डब्बा वगैरे जे आहे ते पूर्ण त्यांनीच घेऊन दिला मला. आणि सामानाला काही खर्च वगैरे करून म्हणजे करून घे. आणि जागा वगैरे दाखवली मला. हे पॉईंट दिला मला त्यांनी जागेचा. आणि ह्या जागेवर मला बसवलं त्यांनी. आणि बस म्हणले कर. ते आता सध्या माझं म्हणजे आता व्यवस्थित आहे. गुन्हेगारीकडे मी सोडूनच दिली पूर्ण. आता व्यवस्थित म्हणजे चालूच आहे माझी काम. मग 400-500 रुपये दररोज कमवतोय मी. आणि SP साहेबांचे तर खूप आभारच आहेत. आणखीन पण गेल्यानंतर विचारायचं काय पाहिजे काय नाही. पहाट प्रोग्राममध्ये आता एक 35 लोकांचा फायदा झालेला आहे. आमचं लक्ष आहे ती 300 लोकांपर्यंत जाणे ह्या वर्षी. आणि पारधी समाजासाठी जे डॉक्युमेंटेशन होते त्याचं एक अंदाजे 1000 लोकांचं जे डॉक्युमेंटेशन आता त्यांचा फॉर्म भरून त्यांचं वाटप पण झालेले आहे. आणि एक 500-600 लोकांचं रेशन कार्ड तसेच कास्ट सर्टिफिकेट त्यांचं झालेले आहे. आता आणखी आम्हाला काम करून हे फिगर्स 10,000 पर्यंत घेऊन जाण्याचं टार्गेट आहे. आणि इलेक्शन इयर पण आहे, तर वोटर ID पण ह्यांचं इश्यूज होतील असं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करून असं टार्गेट ठेवलेलं आहे. खास करून आम्ही सराईत गुन्हेगारला टार्गेट केलेले आहे, जेणेकरून ते परत क्राईम करणार नाही. आणि बाकी जे फर्स्ट टाइम क्राईम केलेले आहे आणि जे जुव्हेनाइल्स गुन्हेगार पण आहे त्यांना पण आम्ही काउन्सिलिंग करून त्यांना प्रॉपर रिहॅबिलिटेशन प्लॅन केलेले आहे.